आमनं बी पावता दाखव दिसलं पाहिजे ना हमला जा कान बाजू ना रे रे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राधेश्यामजी कंचनपुरे, तसेच कार्यक्रमाचे उपाध्यक्ष माननीय श्री महेश भाऊ दंडे, तसेच कार्यक्रमाचे सचिव माननीय श्री कृष्णाभाऊ चौधरी आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सध्या वरी गेलेले आहे. म्हणून दोन्ही इथं हजर आहे. आपल्या कार्यक्रमात आज कोणतं भोजन म्हणतो? गोड जेवण गोड जेवण नाही ना, अल्पोपहार सादर करीत आहे कृष्णाभाऊ पावभाजीवाले. कृष्णाभाऊ पावभाजीवाले पाव जे आहे स्वर्गातून उतरलेले आहे. आज म्हणजे पावच्या बद्दल काय बोलावं. आज पाव इतके स्वादिष्ट वाटू लागले, जिभेवरची चव सुद्धा जात नाही आहे. कितीही खाल्ले तरी जिभेवरची चव सुद्धा जात नाही आहे. करावा आज पाव ज्यांनी भाजले ते म्हणजे उत्कृष्ट असे म्हणजे आज पाव भाजू लागला. काय भाजले ना आपण पाव ज्यांनी भाजले ते म्हणजे स्वर्गातील सुंदरी, सॉरी मगाशी जे आपण बोललो तर स्वर्गवासी, ते चुकीचा शब्द, ते माझ्या प्रियजनाकडून तो चुकीचा शब्द निघालेला आहे. त्याबद्दल आम्ही माफी मागतो. तो डिलीट करा. झालेल्या चुकीबद्दल आम्ही क्षमस्वी माफी मागतो. धन्यवाद. स्वर्गातील सुंदरी यांनी पाव भाजले आणि ते नशीबवाल्यांना भेटले खायला. नाही खात म्हणणार, नशिबाचा वडापाव आहे मला. पाव सगळ्यांनी खाल्ले. कृष्णाचा वडापाव सादर करीत आहे. कृष्णाचा वडापाव. ज्यांचं नशीब चांगलं होतं त्यांना खायला भेटले नाही, आणि ज्यांचं नशीब फुटकं होतं त्यांना खायला भेटले पाव. डबल डोज आता आलेले आहे तिसरा डोज. आता तिसरा डोस आलेला आहे पावचा. म्हणजे ज्यांचं नशीब चांगलं होतं त्यांनीच बनवून आणले पाव, ज्यांचं नशीब फुटकं आहे ते खायला भेटतात. बूस्टर डोज होय, बूस्टर डोज आहे नाता. पण म्हणजे आता काय हे बघा, हे आहे लिंबू, हाय गज. तुम्ही तर कधी पाहिलाच नसेल. चटणी भाजी रे हे पाव तुम्ही तर कधी पाहिलेच नसेल. हे मला दुजुरी एक बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे. हे टाकत आहे कांदा. केला याचा वांदा. हे बघा, हे लिंबू पिळलेला आहे. आणि तुम्ही बघत असाल हे आहे भाजी. हे कांदा घेणार या गिलासात. आमच्या खादुळ्या चॅनलवर सबस्क्राईब करा, फॉलो करा. हे बघा, हे आहे अशी टवटवीत भाजी. तुम्ही तर कधी पाहिलीच नसेल. या घ्या कांदा. आता नका करू कांदा. तिकडे जरी एक दोन जण तिकडं. हो, आधी तिकडे दोन दारी एक बनवून दुकानदार हो जाण तिकडे देऊन देन ते. जे तू खाऊ लागला गण्या अबे बाकीसाठी राहू दे. चटणी दराशी अबे पुरं मंगानी कोणी खाल्ली नाही लेका. आता खाऊ लागली लेका तुम्ही. बरोबर अरे मंगानी. मेरे को बना के दे. मी परत तुम्हाला दाखवत आहे. जरा तुम्हाला पहिल्यांदा समजलं नसेल. आता परत लक्ष द्या. मंगानी कोणी खाल्ली नाही. आता आपण दोघंच होतो अग्रेसर. तेच सांगणार.
लिंबू. गलत झालं नाही काही ना घे बिडा. अरे खासाठी झाले. ही त्या तुझी भाजी मला तयार करून दिली. कांदा टाक रे. कितीकडे खाऊ लागला एकटीचा व्हिडिओ काढा. लसण आणलं बघा. हे ठीक आहे म्हणजे जो दाबिली झाली का आपली? लसण आणलं. लसण द्या. 15 रुपये द्या बरं. खाल्ला 15 रुपये द्या हो. मला ते तयार करू तू लागलो मध्ये. अबे फाडलं नाही आहे ना. हे आहे अरे तुम्ही येते तुला कांदा दिले टाकला तरी चालते. चालते तुले टाक. तर पाव तयार झालेला आहे. कांदा टाकून लिंबू मीठ टाकून ठीक आहे. कुठं घातला ते? बाहेर बोलला तिथं. अबे अंदर खा लागते बाहेर नाही जमत. एक दाबिली देऊन दे म्हणलं तिकडं. घे दादा. राहिलो मी खायचं. अरे लवकर आहे का शिल्लक एखादी? एवढा मोठा शिल्लक आहे. दे मग एक. बनवून नाही ना. बना ना मग. खायचीच कामं करता का बे? भाजी आहे का जरा? भाजी आहे का? हा. बघू शकते दोघांनी पुसून घे ते. पुसून घे ब्रेड. घेतलेला आहे. मग आणि कुणी खायला तयार नव्हती नाता पा. कोण तयार सांगा खाली वहिनी. हे पा मंगाची कोणीच खात नव्हते म्हटलं. हा नाता मोगा निवाला चिनली अरे. हे पा वहिनी मंगाची कोणीच खात नव्हते. पुरा डब्बा भरलेला होता म्हटलं. नाता पाहून घ्या पुरा खाली झाला डब्बा. पुसून घे ते. पुसून घे ना. पुसून दे. हा ते पुसून घे मला देऊन दे. पूर्ण पुसून घे. पाहून घ्या मंगाची मग खात नव्हते नाता खाऊ लागले. माय हमें हमारे लिए कुछ रख रे बा. डब्बा भी खा रहे क्या? एक काम कर. अर्धा तू घे त्याला दुसरी लाव. अर्धी ब्रेड दुसरी लावून त्याले. अबे लय गलगल होऊ लागलं ना ते. अबे एका ब्रेड ते तू घे एक मी घेतो. आहे ना बस अर्धी त्याला हे जो तूच घे ना त्याच्यातली चक्कर अर्धी. अबे हे घे ना जरासं काट. अबे घणे होय इकडे बे. अबे मुंडेला आहे. अबे ते चमच्याने ते पुष्पा करून भरून टाकते एवढी कृष्णा. खाऊन गेला ना. आम्हाला उत्कृष्ट दर्जाची पावभाजी खाऊ घातली त्याबद्दल यांचे मनपूर्वक आभारी. असे पाव आम्हाला रोज जरी खाऊ घातले तरी आम्ही नाही म्हणत नाही. धन्यवाद. हेच होय ते. हे पाहू शकता तुम्ही गोदामातनी आलेले मजबूत दंडे पाववाले. पूर्ण गोदावून हे करून ठेवून दिला आहे. काय करून ठेवला? पावभाजीमुळे गम मध्ये डुबलेले पोट्टे कायले एकटाच सॉरी नशीब लागतं. आवाज कोणीचा बदलाचा लग रहा मेरे को. तर मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते. तुम्ही
कसे स्वर्गातील परीचे सुंदरीचे पाव खाल्ले तर तुम्हाला कसे वाट लागले? अरे कोण खाल्ले मग? परीचे पाव नाही खाल्ले. कोणा खाल्ले मग ते कोण होते? हाँ ना मेरी शक्तियों का दुरुपयोग हो रहा है। तर स्वर्गातील सुंदरीचे तुम्ही पाव खाल्ले नाही मग काय खाल्ले? काय खाल्लं अरे बाप. मी करतो कंटिन्यू तू चालले मी पावती नरम नरम पाव गरम गरम करून खाल्ले गरम गरम करून खाल्ले. त्यांनी नरम नरम पाव खाल्ले म्हणते तर तुम्ही काय खाल्ले? गरम खाल्ले. तुम्ही गरम गरम खाल्ले. यांना नरम नरम खाल्ले. नरम नरम पावला आम्ही गरम गरम करून खाल्ले. त्यांनी काय खाल्लं? नरम नरम पाव खायला पण नशीब लागते ती फक्त मला मिळाले आम्हाला भेटलं. नाही हे आणलं की बॅडलं की काय त्याचं नाव माहित नाही मला. इतक्या समाज पावाची